या विचारधारातून जनमानसांना रुजवण्यासाठी तर सकाळ माध्यमाच्या वतीने आहे तो ह्या महाकुंभचं आयोजन आहे ते पाहायला मिळते। त्यामुळे ढोल ताशांच्या गजरामध्ये आहे ते टाळ मृदुंग वाजवत ह्या सगळ्या पालख्यांचं खरं तर आगमन आहे ते सध्या मुंबईत झालेलं आहे आणि सकाळ माध्यमाच्या वतीने हे सर्व काही नियोजन करून एक आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे ते सध्या वरळीमध्ये पाहायला मिळतंय। व्हिडिओने गणेश कानडेसह गणेश कडसाम मराठी मुंबई। पुन्हा एकदा आनंद घेण्याचा एक संधी जी आहे ती या ठिकाणी उपलब्ध झाली आहे। कारण आपण बघतोय की अगदी संतांच्या 21 संतांच्या पादुका ज्या आहेत ते या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। 8 आणि 9 तारखेला खरं तर हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। वरळी येथे NSCI डोम येथे या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आपण बघतोय की एक मोठा उत्सव, भक्तीचा उत्सव जो आहे तो मुंबईमध्ये या ठिकाणी सध्या सुरू होतोय। आपण बघतोय की या ठिकाणी 21 संतांच्या पादुका ज्या आहेत त्या या ठिकाणी मुंबईमध्ये दाखल झालेल्या आहेत आणि अगदी आनंदानं एकदम उत्तम असं आयोजन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं बघायला मिळतंय। अगदी पारंपरिक पद्धतीनं खरं तर या कार्यक्रमाचं आयोजन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। त्यांची मिरवणूक जी आहे ती देखील जी आहे ती या ठिकाणी दाखल झालेली बघायला मिळत आहे। आपण बघतोय की या ठिकाणी या पादुका ज्या आहेत त्या सध्या दाखल झालेल्या आहेत आणि एकूणच या संतांच्या उत्सवामध्ये सहभागी प्रत्येकाने व्हावं, प्रत्येकाने याचा आनंद घ्यावा आणि आपण तसं म्हणतो की भक्तीविना शक्ती शक्य नाही आणि शक्तीविना भक्ती शक्य नाही आणि त्याचाच प्रत्यय जो आहे तो अनेकदा आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये आलेला बघायला मिळतो। पण अगदी कामाच्या व्यापामध्ये अनेकांना या भक्तीच्या सागरामध्ये जाता येत नाही, उपभोग घेता येत नाही, आनंद घेता येत नाही आणि तीच संधी जी आहे ती या ठिकाणी सकाळ माध्यमातर्फे चालू झालेली आहे आणि आपण बघतोय की आता या पादुका या ठिकाणी दाखल झालेल्या बघायला मिळतात आणि याच पादुकांचं दर्शन घेण्यासाठी प्रत्येकाने या ठिकाणी यावं आणि या भक्तीच्या सागरामध्ये पुरेपूर आनंद घ्यावा असं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे। आपण बघतोय की या ठिकाणी ही पालखी सध्या दाखल झालेली आहे आणि पारंपरिक पद्धतीनं खरं तर या ज्या ठिकाणी पादुकांचे जे आहे ते स्वागत केलं जात आहे। अगदी ढोल ताशांचं पथक देखील या ठिकाणी जे आहे ते सध्या बघायला मिळत आहे। आत्ता जोडे या ठिकाणी जे आहे ते पालखी आणि पादुकांचं जे आहे स्वागत केलं जात आहे। पारंपरिक पद्धतीनं ते स्वागत केलं जात आहे। या ठिकाणी हा भक्तीचा मेळा या ठिकाणी पाहायला मिळतोय। अगदी आपण बघतोय की महाराष्ट्राला जो संतांचा इतिहास आहे आणि संतांची भक्ती संतांनी जी शिकवण दिलेली आहे त्याचवरच महाराष्ट्र जो आहे तो अगदी पुढे पुढे जाताना पाहायला मिळतो आहे आणि याच एकूण परंपरेचं दर्शन जे आहे ते या ठिकाणी सध्या बघायला मिळत आहे। आपण बघतोय की या ठिकाणी पादुका ज्या आहेत त्या अगदी वरळी डोम येथे दाखल झालेल्या आहेत आणि मुख्य दरवाजापाशी स्वागत जे आहे ते अशा पारंपरिक पद्धतीनं या पादुकांचं केलेलं बघायला मिळत आहे आणि या ठिकाणी अगदी लहान मुलं जी आहेत ती देखील या पूर्ण पालखी आणि पादुकांच्या उत्सवामध्ये सहभागी झालेली पाहायला मिळतात। 21 संतांच्या पादुका आता मुंबईमध्ये दाखल झालेल्या आहेत आणि याच्यामध्ये या भक्तीच्या सागरामध्ये प्रत्येकाने आनंद घ्यावा, प्रत्येकाने या ठिकाणी सहभाग नोंदवावा असं खरं आवाहन केलं जात आहे। कॅमेरापासून विक्रमचा वैदिक आणि मुंबई।
एकंदरीत आपण जर सध्या बघितलं तर मुंबईमध्ये हा संपूर्ण सोहळा जो आहे तो पार पडतोय। सकाळ माध्यम समूहाकडून या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुंबईमधल्या वरळी या ठिकाणी खरं तर या उत्सवाचं आयोजन झालेलं आहे। पादुका दर्शन उत्सव हा मुंबईमधून आपण पाहतोय आणि या ठिकाणी तब्बल 21 पादुकांचं संत गुरूंच्या पादुकांचं दर्शन या ठिकाणी घेता येणार आहे आणि त्याही संतांच्या मूळ पादुका आहेत आणि या मूळ पादुकांचं दर्शन या ठिकाणी घेता येणार आहे। सगळे पार्टी या तर आपण पाहू शकतोय मोठ्या संख्येने वारकरी संप्रदायातील सर्वजण या ठिकाणी पोहोचलेले आहेत। 21 संतांच्या मूळ पादुका या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि पादुकांचा दर्शन उत्सव मुंबईमध्ये आता भरलेला आहे। सकाळ माध्यम समूहाकडून या स्तुत्य अशा उपक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आज आपण जर बघितलं तर आज आणि उद्या मुंबईतल्या वरळी या ठिकाणी हा उत्सव जो आहे तो साजरा केला जाणार आहे। या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित राहणार असणार आहे। याशिवाय आपण जर बघितलं तर या सर्व पादुकांचं या ठिकाणी स्वागत करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर अगदी लहान लहान वारकरी सुद्धा आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून बघायला मिळत आहे। एक वेगळाच आनंद या सर्वांच्या चेहऱ्यावर आपल्याला दिसतोय।